राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साहेब, एक निवेदन आहे आपणास की या रखरखत्या उन्हामध्ये सर्व शिक्षक बांधव प्रगणकाची भूमिका होत आहे. त्यातलाच एक भाग म्हणून आपल्या जामनेर शहरातील एक शिक्षक आहे नूतन प्राथमिक वर्ष दिनेश महाजन सर यांनी देखील उष्माघाताद्वारे त्यांचा बळी घेतला आहे. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी आपला 3च दाखवत आहे, परंतु असे अनेक शिक्षक निघतील की ते या जनगणना करत असताना काही ॲडमिट झालेले आहे. तर आमचं असं म्हणणं आहे सर्व शिक्षक बांधवांचं, प्रादेशिक शिक्षक संघटना तसेच माध्यमिक शिक्षक संघटना, सर्व शिक्षक संघटनांचं जामनेर तालुका की या शिक्षकांच्या परिवाराला 20 लाखाची आर्थिक मदत द्यावी. तसेच हे जे शिक्षक राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना त्यांचा बळी या ठिकाणी झालेला आहे, निधन झालेलं आहे, बळी पडलेले आहेत, तर त्यांच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं. आणि दुसरी एक बाब या ठिकाणी नोंदवायची वाटते की जे मागील जनगणनेतील जे शिक्षक बांधव आहेत त्यांचा अनुभव आहे की जनगणना झाल्यानंतर देखील ते बांधन त्या शिक्षकांना मिळत नाही. काम जोरदार युद्ध पातळीवर केलं जात आहे शासनातर्फे, परंतु त्या प्रमाणात दाम त्यांना योग्य वेळी मिळत नाहीये. ही एक देखील शोकांतिका या ठिकाणी व्यक्त करण्यात येते. तर तुम्ही शासन दरबारी कलेक्टरांना वगैरे कळवा की या प्रगणकांना योग्य तो मोबदला योग्य वेळेत, जसं कामाचा तो फॉलोअप घेतला जातोय त्याप्रमाणे योग्य वेळेत तो मोबदला देण्यात यावा. आणि तसेच हे जे मृत पावलेले जे शिक्षक बांधव आहे यांच्या परिवाराला योग्य तो न्याय शासनाने द्यावा ही विनंती आहे. आणि म्हणजे या जनगणनेच्या कालावधीत जितके दिवस काम करणार आहे तो GR लवकरात लवकर शासनाने पारित करा. वरिष्ठांपर्यंत आपल्या आणि या राष्ट्रीय कार्य बजावत असताना गतप्राण झालेल्या शिक्षक बांधवांना परमेश्वर चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण मिनिटभर स्तब्ध उभं राहून परमेश्वर चरणी श्रद्धांजली अर्पण करू. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सप्रेम वंदे मातरम. आज आपण बघतोय संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर जनगणना चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात जनगणना चालू आहे. आणि या महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी इतक्या रखरखत्या उन्हामध्ये अतिशय प्रचंड अशा तापमानामध्ये महाराष्ट्रात सर्व शिक्षक बंधू भगिनी राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहे. आणि हे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना म्हणजे जनगणना करत असताना महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर आणि लातूर तसेच अन्य भागामध्ये, अन्य विभागामध्ये शिक्षक बांधव जे प्रगणक आहे, जे जनगणनेचं कार्य एवढा प्रचंड उन्हामध्ये करताय आणि या उन्हामध्ये काम करत असताना त्यांना उष्माघात झालेला आहे. आणि उष्माघाताच्या माध्यमातून या शिक्षक प्रगणकांचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये सरकारी आकडेवारीनुसार 3च प्रगणक दाखवलेले आहे, परंतु असे ज्ञात अज्ञात असंख्य बऱ्याच मुबलक प्रमाणात अशी संख्या आहे प्रगणकांची की त्यांच्यावरती उष्माघाताचा परिणाम झालेला आहे. त्यामध्ये काही दगावलेले आहेत, काही ॲडमिट झालेले आहेत. तर आम्ही शासनाला विनंती करतोय सर्व शिक्षक बांधव शहर जामनेर तालुका आणि शहराद्वारे तसेच RTO रिजनल टीचर्स असोसिएशन मार्फत आम्ही शासनाला विनंती करतो की या महाराष्ट्रात जे प्रगणक मृत्युमुखी पावलेले आहेत त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याची शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावं असं आशयाचं निवेदन आम्ही सर्व शिक्षक बांधव, सर्व प्रगणक जे जनगणना करताय, राष्ट्रीय कार्य करताय, अक्षरशः या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की हे सर्व शिक्षक बांधव जनगणना करत असताना थोडा वेळ इथे आलेले आहेत या शिक्षकांसाठी. तर शासनाला विनंती आहे की या शिक्षकांच्या परिवाराला, जे शिक्षक वाढलेले आहेत
राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना त्या परिवाराला न्याय द्यावा, त्या परिवारातील एका सदस्याची शासकीय नोकरीमध्ये त्यांना सामावून घ्यावं आणि त्या परिवाराला कमीत कमी 20 लाख रुपयाची आर्थिक मदत तरी या शिक्षकाच्या कुटुंबांना देण्यात यावी असं निवेदन आम्ही शासन दरबारी जामनेर तहसील कार्यालयात महोदय तहसीलदारांना सादर करतोय. धन्यवाद.